तुम्हाला माहिती नसेल, मी 4 दिवस झाले आजारी होतो आणि 4 दिवस मी सुट्टी टाकली होती मस्तपैकी आणि घरात आराम करत होतो. तर मला असं सीन होतं की माझा जीव गुदमरत होता, कारण की एवढा चांगला वेदर आहे आणि कसं काय सीन म्हणजे की आपण घराच्या बाहेर का निघू शकत नाही. मला एवढं रिग्रेट होत होतं की 4 दिवस सुट्टी, 4 दिवस मी घरामध्ये आणि फक्त घरामध्ये पडू नये. आणि अशी क्रेविंग होत होती मनामधून की यार फिरायला जायचं, कुठं तरी फिरायला जायचं यार, एवढा चांगला मोसम आहे आणि याच्यामध्ये जर फिरायला गेलो नाही तर आपण कसं काय सीन होईल ना. तर तुम्हाला फोटोग्राफी वगैरे काहीतरी शिकायची असेल तर तुम्हाला प्रॉपर ऑब्झर्व करायला लागेल, कारण की ज्या एकदम बारीक बारीक डिटेल गोष्टी असतात ना ते नोटीस करायला लागतात एकदम डिटेलमध्ये. आणि आर्ट ऑफ फ्रेमिंग आणि आर्ट ऑफ कॅप्चरिंग आणि आर्ट ऑफ जे इमोशन असतं आपलं जेव्हा त्या मुमेंटला जे इमोशन असतं, आता मला ते दाखवायचं आहे की कॅप्चर करता आले पाहिजे, ते व्हिज्युअली आपल्याला रिप्रेझेंट करता आले पाहिजे. सो हे इम्पॉर्टंट असतं आपल्या फोटोग्राफी व्हिडिओग्राफीमध्ये. इमोशन्स आणि इमोशन्सने समजा फोटो काढतो तर फोटोने पण स्टोरी टेलिंग कळली पाहिजे. खरी गोष्ट ही आहे की माझा कोणी फिल्म मेकर मित्र नाही आहे किंवा फोटोग्राफर वगैरे. मी माझ्या जे मित्र आहेत त्यांना सांगत असतो की असं असं फिल्म करा, पण त्यांना जमत नाही. आय एम सॉरी. तर त्यांना जमत नाही ते फिल्म करायला, तर मग माझ्याकडे ऑप्शन नसतो म्हणून मी त्यांची फिल्म करत असतो. म्हणून मला असं आवडतं की दुसऱ्यांची लाईफ डॉक्युमेंट करायला. आणि माझी पण आता मी स्टार्ट केलं आहे माझी लाईफ डॉक्युमेंट करायला. इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे फ्रेममध्ये की आपण फ्रेममध्ये काय घेतोय आणि आपण एडिट कसं करतोय त्या फ्रेमला. जसं की आता मी इकडनं चालतोय, सो आजच्यासाठी एवढं काफी पुरेसं आहे आणि मला तरी असं वाटतं पुरेसं आहे, कारण की मी खूप ज्ञान देतोय असं वाटायला लागलं मला. तर एवढं काफी आहे म्हणजे पुरेसं आहे. आणि मी आता घरी जातोय कारण की माझी तब्येत ठीक नाही आहे. आणि जर ही व्हिडिओ माझ्या मम्मीने बघितली आणि किंवा मी अशा उतारेमध्ये मला जर मम्मीने पाहिलं तर माझे अजून असे मारतील ना मला एकदम बेकार एकदम. सो बाय, दॅट्स इनफ. घरामध्ये असून मी आणि असं काहीतरी प्रोडक्टिव्ह नाही केलं तर माझं असं वाटतं की दिवस एकदम वेस्ट गेला किंवा काही नवीन शिकलो नाही किंवा व्हिडिओ केली नाही. तर मला असं वाटतं की दिवस वेस्ट गेला. तर आता मला असं सॅटिस्फाय वाटतं की बरं हां ठीक आहे, 4 दिवस मी घरामध्ये होतो पण मी आता काहीतरी बनवलं आहे. हां, दिल को राहत दिल को चैन. आता मी घरी जाईन आणि ही व्हिडिओ कधी मी एडिट करून टाकेल मला माहिती नाही, कारण की माझ्याकडे खूप सारा असा डेटा आहे की जो मी एडिट करायचं बाकी आहे. 2023 एवढं फिरलो, एवढं ट्रॅव्हल केलं आहे. सो बाय बाय, टेक केअर. आणि जास्त पावसात नका भिरू, काळजी घ्या घरातल्यांची तुमची.